शुभम दामणे यांच्याकडून 200 रुपये. गणेश कर्णेकर यांच्याकडून 200 रुपये. जितेंद्र करंजकर यांच्याकडून मंडळाला 500 रुपयाची देणगी आली. मंडळ त्यांचं अत्यंत ऋणी आहे. तसेच हिजाजी जमादार यांच्याकडून देखील गणेशाई संघाकरिता 200 रुपयाचं पारितोषिक. हर्षद करिता आयुष चांदोरकर आणि प्रगज्ञ चांदोरकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. वेदांत कर्णेकर यांच्याकडून रोशनसाठी 200 रुपयाचं बक्षीस. हे मंडळाचे शुभम 200 रुपये देईल. गणेश कर्णेकर 200 देईल. कौशल देईल 200. कौशल देईल 200. हे बंटी सातम 300 परेशला देईल आणि विनोद पवार 200 देईल तुम्हाला. खूप सुंदर असा खेळ पाहायला मिळाला श्री गणेश संघाकडून आणि अंतिम फेरी गाठले. त्याचप्रमाणे प्रगज्ञ चांदोरकर यांच्याकडून प्रगज्ञ आणि आयुष चांदोरकर यांच्याकडून हर्षदसाठी 200 रुपयाचं बक्षीस. एकाच चढाईत 2 गडी बाद केल्याबद्दल आणि 100 रुपये सामना जिंकल्याबद्दल श्री गणेश संघाला. जय पवार यांच्याकडून हर्षदसाठी 100 रुपयाचं बक्षीस जीपे केला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. गणेश कर्णेकर शुभम धामणे यांच्याकडून 200 रुपये जीपे केले जातील. श्री गणेश संघ. दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. विठ्ठळी विरुद्ध जय भवानी भट्टीचा माळ या 2 बलाढ्य संघांमध्ये. दोन्ही संघांचे कर्णधार श्रवण आणि प्रज्योत. टॉस जिंकलाय विठ्ठळी संघाने. मला वाटतं मैदान स्वीकारलंय, चढाईसाठी आमंत्रण दिलंय ते जय भवानी भट्टीचा माळ या संघाला. दुसरा सेमीफायनलचा सामना रंगेल. त्याचप्रमाणे क्रीडा रसिकांसाठी श्रीवर्धनच्या सर्व क्रीडा रसिकांसाठी एक खुशखबर. शिवतेज क्रीडा मंडळ आयोजित श्रीवर्धन कबड्डी प्रीमियर लीग येत्या 19 फेब्रुवारी रोजी श्रीवर्धन शहर येथे होणार आहेत. तरी या स्पर्धा ऑप्शन पद्धतीने खेळवल्या जातील. त्यामुळे सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपला फॉर्म लवकरात लवकर भरायचा आहे. फॉर्मची लिंक आपल्या कबड्डी ग्रुपवर आहे, याची नोंद घ्यायची आहे. सामन्याला सुरुवात झाली, चढाईसाठी जातोय. श्रवण आपल्याला यावेळेस बघायला मिळेल, ज्याच्या चढाईला धार असा हा कर्णधार. मागच्या सामन्यामध्ये मात्र स्वतःला झोकून दिलं होतं श्रवणच्या माध्यमातून. या चढाईमध्ये सेमीफायनल नंबर 2 मध्ये बघूया कशा प्रकारचा परफॉर्मन्स देतो हा श्रवण. त्याला प्रत्युत्तर देईल आता मात्र यश. त्याचप्रमाणे सागर सातम यांच्याकडून हर्षदसाठी 100 रुपयाचं बक्षीस जीपे केला जाईल. मी विनंती करतोय जितू शेठ करंजकर यांना की आपण व्यासपीठावर यायचं आहे. जितू शेठ करंजकर, आपण व्यासपीठावर यायचं आहे. हेमंत राठोडकर यांच्याकडून जय भवानी भट्टीचा माळ संघाला 100 रुपयाचं बक्षीस आलंय. चढर गेला तो वैभव कदम, त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. आणि आता मात्र स्वतः बाद होतोय, गुण मिळतोय तो विठ्ठळी संघाला. जितू शेठ करंजकर, आपण व्यासपीठावर यायचं आहे. सुयोग विरकुट यांच्याकडून मंडळाला 500 रुपयाची देणगी आली. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. त्याचप्रमाणे
जितू शेठ करंजकर यांच्याकडून 500 रुपयाचं देणगी आले मंडळ त्यांचं अत्यंत ऋणी आहे. जय भवानी भट्टीचा माळ या संघाला अनंता राठोडकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आले. सॉरी, हेमंत राठोडकर. चढार गेलाय तो यश. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर विठ्ठल संघाचा हुकमी एक्का म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो श्रवण. 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे आणि पुन्हा एकदा यशस्वी चढाई. 2 गुणांची कमाई केली आपल्या संघासाठी. सुंदर खेळ श्रवणच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यश पुन्हा एकदा यशस्वी. यश आपल्या संघाला 1 गुण मिळवून देतोय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा श्रवण, ज्याच्या चढाई आपण वारंवार पाहतो असा हा खेळाडू. विठ्ठल संघाने पहिल्या हाफमध्ये जर का जय भवानी भट्टीचा माळ संघाला ऑल आउट केली तर 1000 रुपयाचं बक्षीस हिदायत शेठ जमातदार यांच्याकडून दिलं जाईल. पहिल्या हाफमध्ये ऑल आउट केलं तर. चढायला गेला तो प्रज्योत रिकामे असतं आपल्या तंबूत दाखल. चढावर जातोय तो तनुज. 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे. हवी आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. छान सुंदर अशी चढाई. सुंदर प्रयत्नांची पराकाष्ठा करत 1 गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी. कर्णधाराला माघारी पाठवलंय. टाइम ऑफ घेतलाय तो विठ्ठल संघाने. अजूनही संधी आहे. पहिल्या हाफमध्ये ऑल आउट करायचं आहे विठ्ठल संघाने जय भवानी भट्टीचा माळ संघाला. सामन्याला सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो जय भवानी संघाचा खेळाडू. त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. छान सुंदर अशी चढाई. हात लांब करून गडी बाद करण्याचा प्रयत्न. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का. बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा. ज्याच्या चढाई वारंवार पाहायला मिळत असा श्रवण. पुन्हा एकदा यशस्वी चढाई. मात्र 2 वारंवार या गुणांची ठिकाणी कमाई केली. जबरदस्त पद्धतीने अटॅकिंग खेळ खेळला जातोय श्रवणच्या माध्यमातून. यावेळेस मात्र हा एकटा एवढा खेळाडू शिल्लक असेल. जर याला चेरबंद केलं तर मात्र आपण 1000 रुपयाचे मानकरी ठरणार. आदरणीय हिजायची जमादार यांच्या माध्यमातून हे आपल्याला पारितोषिक दिलं जाईल. श्रवण वॉट अ परफॉर्मन्स. जवळजवळ आपण 80% म्हटलं तर श्रवणने हा लोणाचा बोजा दिलाय असं म्हणावं लागेल. आता मात्र प्रत्युत्तर दाखल या ठिकाणी सज्ज झालाय. आपल्याला बघायला मिळतोय हिजायची जमादार यांच्या माध्यमातून विठ्ठल संघाकरिता 1000 रुपयाचं पारितोषिक आमच्यापर्यंत जमा झालेलं आहे. चढाई करता आता सज्ज झालाय तनुज आपल्याला बघायला मिळेल. खरोखर हा देखील एक सुंदर चढाईवीर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. परंतु माघारी परतला. त्याला प्रत्युत्तर देतोय यश. 5 नंबरची जर्सी प्रदान केला हा यश. चढाई करता सज्ज झालाय. एक मजबूत देहबांधाला आपल्याला खेळाडू असेल. अयशस्वी. मित्रांनो दोन्ही संघांकरिता ऑफर असेल. आता मात्र जो संघ ऑल आउट देईल अर्थातच लोणाचा बोजा देईल त्या संघाकरिता 500 रुपयाचं पारितोषिक आदरणीय हिजायची जमादार यांच्या माध्यमातून असणार आहे. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. एक जबरदस्त मोहरा आहे. 1 नंबरच्या जर्सीमध्ये वारंवार चढाई करतोय श्रवण. माघारी परतला. प्रत्युत्तर देतोय. बोनस गुणाची निश्चितच भर आपल्या संघाच्या पारड्यामध्ये टाकतोय.
प्रत्युत्तर देईल 5 नंबर जर्सी प्रदान केला हा यश. या वेळेस मात्र यश सक्सेसफुल ठरलोय. मल्टिपल पॉइंट रेड 2 गुणांची चढाई. चला मध्यांतर होतोय, पूर्वार्ध होतोय. मध्यांतरापर्यंत खेळ थांबलेला असताना 8 गुणांनी आघाडीवरती असेल. सहा आणि 12 निश्चितच 6 गुणांनी आघाडीवरती असेल विठ्ठल या संघ. याची प्रतिस्पर्धी संघाने नोंद घ्या. आता मात्र खोलवर चढाई करावी लागेल यशला, परंतु माघारी परतलाय. प्रत्युत्तर देतोय अर्थातच वेगाचा बेताज बादशाह श्रवण आपल्याला बघायला मिळेल. वारंवार रेड्स केले जातात श्रवणच्या माध्यमातून. सेमीफायनल नंबर 2 यावेळेस यश त्या ठिकाणी पुन्हा एकदा मल्टिपल पॉइंट रेड करतोय. संयमी खेळ करावा लागेल विठ्ठल संघाला. जर आपल्याला सामन्यामध्ये परतायचं असेल, टिकून राहायचं असेल तर मात्र संयमी खेळ करावा लागेल. आणि मल्टिपल पॉइंट रेड आता मात्र होणं गरजेचं आहे. ते अर्थातच भट्टी समाज संघ आपल्याकडून जर आपल्याला विजयश्री खेचून आणायची असेल. चढाई करता एक उंचीपुरा खेळाडू वैभव आपल्याला बघायला मिळतोय. वैभव का आपल्या भट्टी समाज संघाचं विखुरलेलं वैभव परत आणेल का? परंतु त्या ठिकाणी वैभवलाच जेरबंद केलं जात आहे. अतिशय सुंदर पकड आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी विठ्ठल संघाच्या माध्यमातून. प्रत्युत्तर दाखल 7 नंबरचा खेळाडू. 500 रुपये जिंकण्याची पुन्हा एकदा संधी असेल. अद्यापर्यंत 1000 रुपयाचं पारितोषिक जमादार साहेबांच्या माध्यमातून आपल्या खात्यावरती या ठिकाणी जमा झालेला आहे. चढाई करता आता मात्र एक नवोदित खेळाडू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. अनिलजी कोजबे यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. अनिलजी कोजबे. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं जाहीर केलेत पंचांनी. सतरा 8 असं गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 5 मिनिटापेक्षा कमी वेळ राहिलाय सामना संपाला. चढर गेलाय तो जय भवानी संघाचा एक खेळाडू रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर तनुज गुरव. तनुज गुरव आपल्याकडे संधी असेल संघाला अद्याप अजून देखील 500 रुपये मिळवून द्यायचे. 1000 रुपयाचे पारितोषिक जमादार साहेबांचं आपल्या खात्यावरती जमा झालंय. अजून एकदा जर लोणाचा बोजा दिला तर मग मात्र 1500 रुपयाचे आपण मानकरी ठरणार आहात. आणि या सेमीफायनलचा सामना असेल जवळजवळ आखाडी पाहता या ठिकाणी शेवटची 4 मिनिटं असेल. विठ्ठल संघाच्या बाजूने डाव झुकलेला आहे. तरी देखील प्रयत्न केलेत तर मित्रांनो आपण यशस्वी होऊ शकता. चढाई करता 8 नंबर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस मात्र थांबवला जातोय. जबरदस्त पकड. प्रत्युत्तर देईल
तनुज गुरव. निश्चितच विठ्ठल आणि संघाला हजमजी जमादार यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. रोख रक्कम 1500 रुपयाचे मानकरी अद्यापपर्यंत झालेले आहेत. विठ्ठल संघ त्यांच्या हातात बॉक्स नेऊन द्यायचा. मीत आरव गणेश कुडगावकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी फायनल करिता पात्र झालेल्या 2 संघांकरिता या ठिकाणी प्रत्येकी एक बॉक्स लाहोरी जिरा देण्यात येणार आहे. आपलं देखील धन्यवाद गुरव. गणेश कुडगावकर आपलं देखील धन्यवाद. चढाई करता पुन्हा एकदा श्रवण आपल्याला बघायला मिळेल. चढाई करता आता मात्र तनुज गुरव. शेवटची 2 मिनिटं असतील सामना संपायला. हिदायतजी जमादार यांच्या माध्यमातून कदाचित आता मात्र या भट्टी समाज संघाकरिता पारितोषिक येऊ शकतं. परंतु माघारी परतला. आता मात्र लोणाच्या बोजाचं संकट येत आहे विठ्ठल आली संघावरती. परंतु बघूया तनुष कितपत प्रयत्न करतोय. सामना मात्र संपुष्टात येतोय आणि निश्चितच विजय होणारा दुसरा संघ आपल्याला मिळतोय. विठ्ठल आपला अभिनंदन असेल. अंतिम सामना आपण पुढील 5 मिनिटांमध्ये सुरू करतोय. गणेश आळी विरुद्ध विठ्ठल. आपण तयारीत राहायचंय. दोन्ही संघांकडे शेवटची 5 मिनिटं असतील.